उद्या देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा होणार आहे। याच निमित्तानं दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क मैदानात राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे। याच निमित्तानं मुंबई पोलिसांचे अश्वदल परेडमध्ये सहभागी होणार असून उद्याच्या परेडची अश्वदल हीच खासियत असेल। या व्यतिरिक्त महाराष्ट्रात शासनाच्या प्रत्येक विभागाचे रथ इथे आपले प्रात्यक्षिक सादर करतील। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी भाग्यश्री प्रधानाचार्य यांनी। उद्या 26 जानेवारी 2026 भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन। मुंबई ही दिल्लीनंतर देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईकडे पाहिलं जातं आणि याच मुंबईतल्या दादरमध्ये छत्रपती शिवाजी पार्क मैदानात उद्या ध्वजवंदन इथे करणार आहेत आणि ते पण राज्यपाल करणार आहेत। आचार्य देवव्रत यांच्या हस्ते हे ध्वजवंदन होणार आहे। यातलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असणार आहे ते म्हणजे अश्वदल। मुंबईच्या पोलीस दलात सहभागी झालेलं हे अश्वदल अत्यंत महत्त्वाची कामगिरी उद्या या परेडच्या ठिकाणी करताना पाहायला मिळणार आहे। आता आपण दृश्यांमधून बघू शकतो की त्यांचा सराव जो आहे तो सुरू आहे। गेले 5 ते 6 दिवस ते सराव इथे करताना पाहायला मिळतात। जवळपास हे 21 अश्व उद्या परेडमध्ये सहभागी होणार आहेत। इतर दिवशी स्पोर्ट्स असतील किंवा गर्दीच्या ठिकाणी मॅनेजमेंट करणं असेल अशी कामं हे अश्व करत असतात। मात्र उद्या सगळ्यात महत्त्वाचा दिवशी इथे ते परेड सादरीकरण करणार आहेत। पर्यावरणीय विभागाचा एक रथ आहे, पर्यटन संचालनालय यांचा एक रथ आहे, असे विविध रथ जे आहेत ते इथे प्रात्यक्षिक जे आहेत ते इथे सादर करणार आहेत। आणि त्याचबरोबर उद्या भारताचा जो 77वा प्रजासत्ताक दिन आहे तो दिल्लीनंतर आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देखील इतक्याच उत्साहात साजरा होताना पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेतसह मी भाग्यश्री प्रधानाचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।